Energy Remix. जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलचे. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर आपला सर्वात तिथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्या कॅपकट ॲप येतो, आपल्या इथं ओपन करायचं. ओपन केल्यानंतर आपल्या जिथे काय करायचं बघा मित्रांनो, फोटोजमधून तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर काही इमेज दिले. तर यातून तुम्ही कोणता एक इथं इमेज घ्या, घेतल्यानंतर आपल्या त्या इमेजवरती इथं क्लिक करायचे. त्यानंतर त्याची जी लेअर असेल ती आपली 20 सेकंदापर्यंत आणायची. त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला येऊन आपल्या ओव्हरलीमध्ये जाऊन ॲड ओव्हरलीमध्ये, त्यानंतर आपल्या व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला आहे तो आपण इथं ॲड करायचा. ॲड केल्यानंतर जो काही ॲड असेल तर सर्वात इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इमेज जे असतील ते आपली इथं स्प्लिट करायचे. तर आपल्याला आता बिट 2 वरती जे तिथे येऊन जायचे. तर बिट 2 वरती जे ते आल्यानंतर आपल्याला इमेज असेल तर स्प्लिट करायचं आहे. परत इथं बिट 3 वरती जे ते मित्रांनो आपल्या इथे येऊन स्प्लिट करायचं. परत बिट 4 वरती जे ते आपल्याला इथे येऊन स्प्लिट करायचं. परत बिट 5 वरती जे ते मित्रांनो आपल्या इथे येऊन स्प्लिट करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्या इथे जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेज जे असतील ते इथं स्प्लिट करून घ्या. तर इथं स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्याला इथं इमेजेस काय करायचे आहेत मित्रांनो, इथे रिप्लेस वगैरे इथं करायचे आहेत मित्रांनो. तर त्याआधी मित्रांनो एक स्टेप आहे मित्रांनो, ती आपली इथं फॉलो करायची. तर ती कुठपर्यंत ते मी तुम्हाला इथे सांगतो. तर आपलं थोडंसं पुढे यायचं आहे. तर बघा मित्रांनो, आता शेवटचे जे आपले 3 इमेजेस जे असतील मित्रांनो, तिथं जे ते आपलं ही स्टेप जी असेल ती इथं फॉलो करायची. तर आता एक्स्ट्रा पार्ट इथं जे ते मी इथं डिलीट करून टाकतो. तर आता आपल्या जे ते बघा मित्र काय करायचं, सर्वात आधी आपण जे ते इथं बिटवाला जो व्हिडिओ होता तो आपण इथं डिलीट करून टाकूया. तर इथं डिलीट वगैरे इथं केल्यानंतर आपल्या इथं इमेज जे असतील ते काय करायचे मित्रांनो, रिप्लेस करायचे. तर रिप्लेस करण्यासाठी आपल्याला त्या इमेज सेकंड इमेजवरती येऊन जायचे. त्यानंतर आपल्याला रिप्लेसवरती जायचे. त्यानंतर फोटोजमध्ये येऊन तुम्हाला इथं भरपूर काही इमेज दिले, तर यातून तुम्ही कोणताही इथं इमेज घेऊ शकता आणि अशा प्रकारे इमेज जे असतील तिथं रिप्लेस करू शकता. तर मित्र, अशा प्रकारे तिथे तुम्ही इमेज जे असतील तिथे रिप्लेस करून घ्या मित्रांनो. तर रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या जिथे काय करायचं बघा मित्रांनो, शेवटचे जे आपले 3 इमेजेस असतील तर तिथं यायचे. तर आता लास्टून थर्ड इमेजवरती इथं मी येत आहे, म्हणजे 17 सेकंदावरती आलो आहे. तर आता आपल्या इथं काय करायचं, सर्वात आधी तर तुम्ही इमेजेस जे असतील तिथं रिप्लेस करून घ्या. तर आता वरती जो कोणता येता इथं फॉर एक्झाम्पल मी आता एक इमेज होतं इथं रिप्लेस करून घेतलं आहे. तर वरती जो इमेज असेल तोच आपल्या खालती इथं घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचं, ओव्हरलीमध्ये जायचं, त्यानंतर ॲड ओव्हरलीमध्ये जायचं आहे. वरती जो आपण इमेज घेतला होता तोच आपल्या इथं इमेज जो तो खालती इथं रिपीटली इथं घ्यायचा आहे मित्रांनो. आणि त्यानंतर ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज त्या इमेजपुरती इथं करून घ्या. त्यानंतर याचं डुप्लिकेट जे असेल ते अशा प्रकारे 2दा इथं करून घ्या. त्यानंतर आपल्या परत नंतर काय करायचं, त्या ओव्हरलेवरती क्लिक करून वरती जो इमेज असेल तोच आपल्या खालती रिप्लेस इथं करायचं आहे. रिप्लेससाठी आपल्या रिप्लेस ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही इथं रिप्लेस करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं तुम्ही ही स्टेप फॉलो करून जेथे इथं रिप्लेस वगैरे इथं करून घ्या मित्रांनो इमेजेस. ओके, तर मित्र इथं इमेजेस वगैरे इथं रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला इथं ॲनिमेशन जिथं अप्लाय करायचं आहे. तर ते करण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून जायचं आहे. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये यायचं आहे. इनमध्ये आल्यानंतर अर्बन फ्लेअर अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल, तिथं अप्लाय करून टाका. तर अप्लाय केल्यानंतर परत सेकंड इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं डिस्टॉर्ट राईट इथे द्यायचं आहे. आणि परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन पॅडिंग द्यायचं आहे. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथे येऊन सो आउट अशा प्रकारचं ॲनिमेशन देऊन टाका. परत नंतरच्या इमेजवरती इथे येऊन जायचे. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन स्पिन इन द्यायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं वेव अँड स्लाइड हा जो ॲनिमेशन आहे मित्र तो इथं अप्लाय करा. तर केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचे. त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन रोल इन आउट 1 हा इथं ॲनिमेशन देऊन टाका. त्यानंतर जे आपले ओव्हरलेवले जे इमेजेस असतील त्यावरती आपलं क्लिक करायचं आणि त्यात ॲनिमेशनमध्ये जायचे. त्यानंतर आपल्या कॉम्बोमध्ये येऊन 3D कार्ड 3D द्या. परत नंतरच्या ओव्हरलेवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे. त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन इथं 3D कार्ड 2 द्या. परत नंतर शेवटचा जो काही ओव्हरली इमेज असेल त्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्या परत इथं
कॉम्बोमध्ये येऊन जायचे, त्यानंतर 3D कार्ड 6 हा जो ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करा. तर मित्र अशा प्रकारे इथं आपले जेवढे काही ॲनिमेशन होते ते सर्व इथं देऊन झाले. दिल्यानंतर आता आपल्या इथं इफेक्ट द्यायचे, तर इफेक्ट देण्यासाठी आपल्या सुरुवात येऊन जायचं आहे. त्यानंतर आपल्या परत इथं काय करायचं मित्र, बघा इफेक्टवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन डायमंड झूम हा जो इफेक्ट येतो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या पुती करा. त्यानंतर आपल्या परत जिथे 2 सेकंदावरती येऊन जायचे. त्यानंतर परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या इथं बघा रोटेट क्लोन अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या पुती करा. परत सेकंड इमेजवरती इथं येऊन जायचं. परत आपल्या इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच किंवा डेकोरच्या ऑप्शनमध्ये रिंकल अशा प्रकारचा पिटेल, अशा प्रकारचा रिंकल वाईन पिटेल अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या पुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन बॉडी पिकमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये इन माय हर्ट अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या पुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या बॉडी पिकमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये इलेक्ट्रिक शॉक 2 अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या पुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपला बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ग्लोइंग लाईनच्या ऑप्शनमध्ये एंजल विंग्स अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या पुरती करा. परत नंतर त्याच इमेजच्या सोर्सला येऊन आपल्या परत जे ते आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये बाउन्सी फोकस अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या पुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये क्रॉस स्पीड अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या पुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन आपल्या गर्ल सिक्रेट अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती करून घ्या. परत नंतर त्याच इमेजच्या सोर्सला येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचा इथे इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्या इथे इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या बॉडी पिक यामध्ये येऊन जायचं. नंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये ग्लोइंग डबल अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथं करून घ्यायची आहे मित्रांनो. परत नंतरच्या आपल्या इथे इमेजवरती येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये ओल्ड फुटेज अशा प्रकारचा इथं इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची जे तर आपल्या काय करायचे व्हिडिओच्या एंडपर्यंत करून घ्यायचे. परत नंतर आपल्या त्याच इमेजच्या सोर्सला येऊन जायचे आणि परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन टेक्स्चर ऑप्शनमध्ये येऊन जायचं. टेक्स्चर ऑप्शनमध्ये आल्यानंतर आपल्याला एक बघा इथं ग्रेनी क्रॅकल अशा प्रकारचा इथं एक इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून परत त्याची ॲडजस्टमेंट जी असेल ती व्हिडिओच्या एंडपर्यंत आपल्या इथं करायची आहे मित्रांनो. परत नंतर जे आपल्या बघा मित्र काय करायचं, आपल्या जे ते सेकंड इमेजवरती येऊन जायचं, म्हणजे आपल्या 4 सेकंदाच्या इमेजवरती येऊन आपल्याला व्हिडिओ पिकमध्ये जाऊन पार्टीच्या ऑप्शनमध्ये येऊन ब्लॅक फ्लॅश 2 हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून याची जी ॲडजस्टमेंट असेल ती आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत करायची. परत आपल्या इथं सेकंड इमेजवरतीच परत येऊन जायचं आणि परत व्हिडिओ पिकमध्ये जाऊन आपल्यावरती सर्च करायचं मित्र शेक, किंवा तुम्ही जे इथं पार्टीच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर सुद्धा इथं तुम्हाला शेक अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे ह्याची जी असेल ती आपली लेअरची ती व्हिडिओच्या एंडपर्यंत करा. त्यानंतर ॲडजस्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्या ह्याची स्पीड आणि इंटेन्सिटी जी असेल ती आपल्या इथं सेव्ह इथं ठेवून घ्या मित्रांनो. तर मित्र अशा प्रकारे जो आपलाचा इथं व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या इथं एक्सपोर्ट करायचं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे जो आपलाचा ते व्हिडिओ येतो इथं एक्सपोर्ट होण्याची इथं सुरुवात होऊन चालेल मित्रांनो. तर मित्रांनो आपली जे त्याच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जे आपल्या इथं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवर अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.